आणि आता ग्रामस्थ मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आपले रामचंद्र दादा खेळण्यासाठी उतरले आहेत. उत्स्फूर्तपणे ते खेळ दाखवणार. फिल्डिंगसाठी उभे आहेत ते. खेळू दे ना, खेळू दे. काय शेवटचा सामना आहे. खेळू दे, खेळू दे. ठेवा कुठं तरी. नाही ते तुमच्याकडे हा पाकिट कुणाचा आहे समोर. एक जिम्मेदार माणसाकडे देऊन ठेवा ना. डब्यात टाकलं तर कुठं डबा जाईल काय माहीत नाही पडणार. सामन्याला सुरुवात लवकरात लवकर करावी. वेळेचं बंधन आहे आपल्याला. याच्यानंतर सेमीफायनल खेळवली जाणार आहे, फायनल खेळवली जाणार आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवून खेळ दाखवायचा आपला. कोणाचाही वादविवाद करू नयेत. कोणताही निर्णय असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील. विजयदादा रेमजे, विजयदादा रेमजे कुठं असतील? त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यांची बॅटिंग आलेली आहे. लवकरात लवकर यायचं आहे त्यांनी. विजयदादा रेमजे हा मग आता पुढे आहे ना तुमच्यात आहे. अरे मंगेश दादा कुठे आहेत? अरे त्यांची सेमीफायनल आली ते कुठे आहेत? अरे मी मंगेश दादांसाठी बोलतोय यार, समजा जरा. मंगेश दादा कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपला संघ विजयासाठी पराकाष्ठा करत आहे इथे आणि खूप मेहनत घेत आहे. पहिला चेंडू, पहिली धाव. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू ना, बरोबर ना? बॉलिंग करतायत प्रतीक मांडवकर. मारा करतायत ते शशिकांत मांडवकर. संघासाठी एक धाव चोरून काढली त्यांनी आणि स्ट्राईक साठी आलेत. बॉल कुठे आहे? जुना बॉल नाही का? आला आला बॉल आला. चला आहेत नवीन आहेत. हॅलो हॅलो हॅलो. उत्कृष्ट अशी बॉलिंग. अरे बॉल पकडतोय तो. आपल्या त्रिमूर्ती संघाचे सर्वेसर्वा नितीन रेमजे. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आणि प्रत्येकाने नो बॉल टाकून एक विकेट. शशिकांत मांडवकर यांचा विकेट गेलेला आहे. बॉल काउंट ओव्हर झालेली आहे. स्कोर कार्ड किती आहे? 3 रन. एक षटक 3 रन. दुसरं षटक घेऊन आले स्वराज मांडवकर. विकेट गेले राजूदादांची. राजूदादा आउट. पहिलाच बॉल पहिला फटका आउट. स्वराज मारा करतायत. बाई त्यांच्यासाठी मस्त अशी फिल्डिंग.
सुंदर क्षेत्ररक्षण स्वराज मांडवकर यांच्याकडून. सगळ्यांनी टाळ्या. नॉट आउट. अजून फायनल व्हायची बाकी आहे. हॅलो हॅलो. म्हणून तुमच्याकडे दिलं, तुम्ही कॅच पकडायला पाहिजे होती. त्रिमूर्ती क्रिकेट संघासाठी जे लाईव्ह प्रेक्षेपण करत आहेत शुभम तोरणकर यांच्यासाठी खरोखर मंडळ आभारी आहे. धन्यवाद त्यांचे. उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षण. चोरून एक धाव काढलेली आहे ती बाईत. शेवटचे किती बॉल? शेवटचे 2 बॉल. ह्या षटकातील शेवटचे 2 बॉल. दुसरं षटक चालू आहे आणि फटका मारलाय तो शुभम तोरणकर यांनी, जे आपला लाईव्ह प्रक्षेपण देत आहेत. शुभम तोरणकर आणि 4 रन, 4 रन. सुंदर असा फटका 4 रनासाठी. शेवटचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया स्वराज शेवटच्या चेंडूमध्ये काय करतात. स्वराज मांडवकर. सुंदर असा फटका. एक धाव. 2 ओव्हर 10 रन. 2 ओव्हर 10 रन. स्कोर कार्ड आहे 10 रनाचा. तिसरा षटक घेऊन आलेत महेंद्र मांडवकर. अंपायर डिसिजन काय? 1 रन. 1 धाव आलेले आहे. डिक्लेअर 1 धाव. खेळाडूंनी बोलू नये, मध्ये खेळाडूंनी बोलू नये. बॉलिंग महेंद्र मांडवकर उत्कृष्ट मारा. डॉट बॉल. अरे एक चेंडू ते आमच्या रामचंद्र रांगडे एक मारा ना. वाईट बॉल. अंपायर हात समांतर, धावा अवांतर. वाईट. 1 धाव अवांतर. डॉट बॉल आहे. अंपायर डिसिजन डॉट बॉल. डॉट बॉल. अंपायरने डॉट बॉल दिलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे. डॉट बॉल दिलेला आहे अंपायरने. डॉट बॉल. खेळाडूने आपसात भांडण करू नये. डॉट बॉल दिलेला आहे. काय मस्ती आहे? अंपायर डिसिजन 2 रन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रामचंद्र यांच्याकडून. शेवटचे 2 बॉल. 1 धाव. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि मारा करतील शुभम तोरणकर. शेवटचा चेंडू 1 धाव. नितीन रेमजे. सर्व उगाच आपला मारतायत. स्टंप दिसत नाही, काय नाही, कुठं पण फेकतायत बॉल. 3 षटक 16 रन. या सामन्यातील शेवटचा षटक घेऊन येत आहेत उमेश रेमजे. नाही, चेंज करण्यात आलाय. सर्व नितीन रेमजे हे षटक घेऊन आलेत. बघूया त्या अवांतर धावा किती देतात. आणि बाई त्यांनी काहीतरी कान मंत्र दिलाय तो शुभम तोरणकर यांना. बघूया त्या मंत्राचा किती पुरेपूर उपयोग करतात आणि आपला स्कोर कार्ड
किती पुढे नेतात बघूया. 3 षटकात 16 रन झालेले आहेत. महेश बरोबर ना 16 रन ना. उत्कृष्ट असा फटका मारून 1 धाव. नितीन रेमजे चष्मा घालून उत्कृष्ट अशी बॉलिंग बघूया. आणि त्याने विकेट घेतलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण वसंतदादा रेमजे यांच्याकडून त्यांनी रनआउट केलेला आहे ते बाईत यांना. या संघासाठी मोठासा धक्का लागलेला आहे ते बाई त्यांच्या रूपामध्ये. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत सुहास मांडवकर. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देतात. आणि चेंडूचा मारा करतात नितीन रेमजे. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आउट. लागोपाठ दुसरा धक्का. उत्कृष्ट असा खेळ करत होते शुभम तोरणकर आणि ते बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते चंदू भाऊ आपल्या संघासाठी काय करतात बघूया. उत्कृष्ट असा फटका आमच्या वसंतदादा आणि क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 1 धाव दिले. शेवटचे 2 बॉल ना. अंपायर डिसिजन बाद. आउट झालेत ते सुहास मांडवकर यांनी आपल्या संघासाठी मेहनत घेऊन ते बाद झालेत. आणि आता आलेत स्वरूप मांडवकर. त्यांची जागा भरून काढतायत. बघूया शेवटचा चेंडू. आणि बाद. नितीन रेमजे यांनी 2 विकेट यांना 2 विकेट मिळालेत आणि हा सामना संपलेला आहे. स्कोअर झालेला आहे 18. 19 धाव जिंकण्यासाठी त्यांना 19 धावाची गरज. ते केवन किंगला 19 धावाची गरज. आता हे खेळणार ह्याच्यानंतर त्याच्या चिठ्ठ्या उडवणार मग सेमीफायनल होणार मग फायनल होणार. हा नाही बघाय आता होणार ती डायरेक्ट फायनल यांच्यातला हा जिंकल तो फायनल. ह्यांच्यातला नाही सेमीफायनल होणार. सेमीफायनल होणार आहे. ह्यांच्यात चिठ्ठ्या उडणार सामना लवकर चालू करायचा आहे. मग अजून सेमीफायनल नंतर फायनल आपल्याला खेळायचे आहे. मंगेश दादा मांडवकर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर मैदानात ताबा घ्यायचा आहे. आपली मुलं जिंकतात ते बघण्यासाठी लवकरात लवकर यायचा. मंगेश दादा मांडवकर. चला मला सोडून या. गाडी गेली आता सकाळी येईल तेव्हा जाऊ. किती वाजले? दोन. मगाशीच फायनल बरोबर घड्याळात वाजले 2. कोणाचा आला फोन बघूया. राजू दादा बॉलिंग करतायत ते स्वराजसाठी. खेळतात ना सगळ्यांनी. उत्कृष्ट अशी बॉलिंग. डॉट बॉल. आई पण बरे बसले. दुसरा बॉल राजू दादांचा. उत्कृष्ट अशी बॉलिंग. 2 बॉल डॉट. 2 बॉल डॉट. तीन बॉल डॉट. अंपायरने वाईट दिलेला आहे. हात समांतर धावा अवांतर.
डॉट बॉल. राजू दादा उत्कृष्ट अशी बॉलिंग. चपलाईने धाव घेतलेली आहे ती वसंतदादा रेमजे यांनी. खरोखर ह्या वयात सुद्धा चलाकी बघा, उत्कृष्ट अशी चलाकी. त्यांनी एक धाव घेतली. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू. राजू दादा बॅटिंग करण्यासाठी आमचे वसंतदादा. बघूया खेळाडूंनी कोणी बोलू नये, खेळाडूंनी बोलू नयेत, खेळाडूंनी बोलू नये, खेळाडूंनी बोलू नये. शांत बसा सगळ्यांनी. अंपायर बघून घेतील, अंपायर बघून घेतील. हा बस वॉर्निंग दिली, बस अंपायर बघून घेतील. अंपायरांनी दिलेला नाही म्हणजे नाही. अंपायरांचा निर्णय अंतिम राहील. बाहेरून बोलू नये कोणी. बॉलिंग राजू दादा उत्कृष्ट बॉलिंग आणि ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर 2 धावा, फक्त त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट असा मारा करून फक्त 2 धावा दिल्यात. जास्त वेळ लावू नये कृपया. खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे. ओव्हर घेऊन आलेत ते चंदू भाऊ. 48 नंबरची जर्सी. आणि बॉलिंग जोरात असा फटका फिरवतायत पण काय कुठे लागत नाही. मार मार. एक रन. 1 धाव आलेली आहे स्वराजला. चापलाईने 1 रन घेतलेला आहे. 1 धाव आलेली आहे. आणि बॅटिंग करतात आमचे वसंतदादा रेमजे. त्यांना बॉल काय दिसलेला नाही, बॉल हुकलेला आहे. आता बघूया त्या बांधा पल्याड मारतात का. आणि आउट बाद झालेले आहेत ते. त्यांचा बोल्ड झालेला आहे, बोल्ड. आणि विकेट घेतलाय चंदू भाऊ यांनी. आणि वसंतदादांची जागा भरून करण्यासाठी आलेत महेंद्र मांडवकर. ते प्रत्येक वेळेस सांगत असतात मी एक हाती मॅच जिंकून देईन, मला उभं ठेवा. त्या पद्धतीने शॉट मारलेला आहे त्यांनी. आणि 1 धाव घेतले त्यांनी. बाहेरून कोणी बोलू नये. अंपायर काय निर्णय असेल ते देतील आपल्याला. आपण शांत चित्ताने ऐकायचा आहे निर्णय. 2 ओव्हर 6 धावा. 2 ओव्हर 6 धावा. 12 बॉलात 13 रनाची गरज. जिंकण्यासाठी 13 रन पाहिजेत. बघूया महेंद्र मांडवकर आपल्या संघासाठी काय करतात. अटीतटीचा असा सामना. करो या मरो या स्थितीमध्ये आलेला हा सामना. बघूया षटक घेऊन आलेत बाईत. एक रनाची धाव महेंद्र मांडवकर यांच्याकडून. नो बॉल. दिला नो बॉल. अंपायर निर्णय अंतिम निर्णय. नो. आणि ही 1 धाव. 9 + 1 9 + 1 2 धाव. महेंद्र मांडवकर आपल्या संघासाठी.
9 धावांची गरज. किती बॉल मध्ये? धावून 1 धाव काढले महेंद्र मांडवकर यांनी. शेवटचे 2 बॉल या षटकातील. 2 बॉल झालेत. ओके 2 बॉल झालेत. 4 बॉल बाकी. आणि स्वराज मांडवकर बाद. बांदा पल्याड फटका मारून बाद. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत प्रतीक मांडवकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. सुंदर असा फटका आणि बाद. प्रतीक मांडवकर बाद झालेत. त्यांची अशी स्थिती झाली रन घेऊ की नको घेऊ, घेऊ की नको घेऊ, आणि त्यात ते बाद झालेत. मिस्टर नचिकेत खामकर, आपण काय बोलू शकता. नचिकेत खामकर, झोपलात तुम्ही. अरे गाड झोपला तो. मुंबई का शेर सो गया. आगौरव हा नचिकेत, तो संकेत, अनिकेत, अनिकेत, संकेत, नचिकेत. वाईट बॉल, हात समांतर, धावा अवांतर. वाईट बॉल, 1 रनाची बढत आणि बाद झाले ते नितीन रेमजे. त्रिमूर्ती संघाचे, त्रिमूर्ती क्रिकेट संघाचे सर्वे सर्व नितीन रेमजे बाद. आणि आता आले त्यांचेच छोटे भाऊ उमेश रेमजे. बघूया आपल्या संघासाठी. आता इथं खरोखर मंगेश दादा मांडवकरांची गरज दिसते. बघूया सामना अटीतटीचा, करो या मरो. अंपायर डिसिजन, अंपायर डिसिजन, अंपायर डिसिजन काय. नो बॉल, नो प्लस 1, नो प्लस 1, 2 धावा. अंपायर डिसिजन दिलेला आहे. बघूया दोघांमध्ये डिस्कस करून काय निर्णय देतात. शेवटचा अंतिम निर्णय काय असेल. नो बॉल आणि 1 धाव. अटीतटी सामना, करो या मरो स्थितीमध्ये. 1 रन. शेवटचा षटक बाकी. 6 बॉलात 7 रनाची गरज, 5 रनाची गरज. 6 बॉलात 5 रनाची गरज. सामन्याची स्थिती एकदम जबरदस्त. करो या मरो या संघामध्ये स्थितीमध्ये. बघूया स्काय वॉरियर काय करतं आपल्यासाठी. आणि ओव्हर घेऊन आले ते स्वरूप मांडवकर. शेवटचा षटक, उत्कृष्ट फटका, 2 रन. 3 रनाची गरज जिंकण्यासाठी. नो बॉल, नो बॉल. जिंकण्यासाठी 2 धावाची गरज. तुमची वाट बघते मी, म्हटलं येता येत. आणि विन झालेत पिंक पॅन्थर्स. आणि चिट्ट्या उडवण्यासाठी आमंत्रित करतो आपले सुनील दादा, वसंत दादा, रामचंद्र दादा. चिट्ट्या उडवण्यासाठी त्यांनी मैदानात यायचं आहे. आणि सगळ्या
आणि चिठी काढेल. काय नाव तिचं? मनस्वी. मनस्वी म्हणजे चिठ्ठी उचलेल. मी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांनी पुढे यायचं आहे. रामचंद्रदा कुठे आहेत? रामचंद्रदा या पुढे.